नकारातलं सुख. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अहो मी काय म्हणते, तुम्ही त्या परांजपेंशी कशाला एवढं बोलत बसलात? लग्न म्हणजे काय त्यांना खेळ वाटला? आमची मुलगी काय त्यांना वस्तू वाटली? एकदा होकार, मग नकार आणि आता पुन्हा होकार. लग्न ठरल्यापासून सतत यांचे निर्णय बदलत आहेत. लग्नाच्या आधीच ही नाटकं, नंतर काय करतील कुणास ठाऊक. तो त्यांचा मुलगा शिरीष, तो तरी असा कसा? घडी घडीला निर्णय बदलतोय. घडीत तोळा घडीत मासा. लग्न झाल्यानंतर म्हणेल की मला हिच्याशी संसारच करायचा नाही. मग काय करणार आपण? त्यापेक्षा आधीच शहाणं होऊया. तुम्ही सरळ नकार कळवून टाका त्यांना. शर्वरीच्या आई रंजनाताई हायकुतीला येऊन बोलत होत्या. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही. घडीत मांडला घडीत मोडला. खरं तर विजयरावांनी हे प्रकरण शांतपणे घेतलं असलं तरीही आता या प्रसंगाने ते पेचातच पडले होते. त्याचं झालं असं होतं, 2 महिन्यांपूर्वी शर्वरीसाठी शिरीषचं स्थळ आलं होतं. पत्रिका उत्तम जमली, फोटोवरून पसंती झाली, बघायचा कार्यक्रम झाला. त्यावेळेस शिरीष सगळ्यांना पसंत पडला. पण तो फार अबोल वाटला, शांत वाटला. क्षणभर हा मनाविरुद्ध लग्नाला उभा राहतोय की काय, असाही प्रश्न विजयरावांच्या मनात येऊन गेला. त्यांनी शिरीषच्या वडिलांना आडमार्गाने विचारलं, पण ते म्हणाले, नाही हो, तसं काही नाही. आमचा शिरीष आमच्या शब्दाबाहेर नाही. त्याचा स्वभाव थोडा शांतच आहे. तो फार बोलतही नाही आणि फार चिडतही नाही. मग त्यानंतर विजयराव थोडे निश्चिंत झाले. अगदी दुसऱ्याच दिवशी शिरीषच्या आईचा फोन आला. त्यांनी आनंदाने होकार कळवून टाकला. अट फक्त एकच होती, लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणून. दिवाळीनंतरचा पहिला मुहूर्त घ्यायचा ठरला. 2-2.5 महिन्यात लग्नाची तयारी करणं तसं कठीण होतं. पण मुलगा चांगला आहे, घरचं सगळं चांगलं आहे हे पाहून विजयराव आणि रंजनाताईंनी कंबर कसली. 15 दिवसांनी साखरपुडा होता, त्यामुळे खूप तयारी करायची बाकी होती. साखरपुडा आणि लग्नाची फारच घाईघाई होतीये नाही, अशी चिंता त्यांनी शिरीषच्या आईकडे म्हणजे वर्षाताईंकडे बोलूनसुद्धा दाखवली होती. पण तेव्हा त्या म्हणाल्या, साखरपुडा आणि लग्नात विधी संस्कार महत्त्वाचे. आपल्याला दिखावा नकोच मुळी. तुम्ही थोडक्यात साखरपुडा उरकून घ्या, आम्हाला काही राग येणार नाही. त्यांनी मोकळेपणाने असं सांगितलं असलं तरी शर्वरी त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिचं लग्न आणि साखरपुडा ही गोष्ट त्यांच्यासाठी महत्त्वाची होती. झटकेपट उरकून घ्यायला ती काही जेवणाची पंगत नुसती नव्हती. विजयरावांनी सगळीकडे चांगल्या हॉलची शोधाशोध केली. जवळच्या नातेवाईकांना कळवलं. अजून सगळी खरेदी बाकी होती. साखरपुड्याची खरेदी आधी करून घेऊ, लग्नाचं नंतर पाहू असं ठरलं. शर्वरीसुद्धा स्वप्नविश्वात हरवून गेली. या अगोदर 5-6 वेळा बघायचा कार्यक्रम झाला होता, पण त्यातला एकही मुलगा तिला मनापासून आवडला नव्हता. खरं पाहता तिच्या घरचे तसे मॉडर्न होते. तिने प्रेमविवाह केला असता आणि सगळं चांगलं असलं असतं तर त्यांनी नक्कीच करून दिलं असतं. पण तिच्या बाबतीत तेही घडलं नव्हतं. दिसायला तर ती सुंदर होतीच, पण मोकळेपणाने बोलणं, एखाद्या ग्रुपबरोबर फिरायला जाणं या गोष्टी तेवढ्याशा तिला आवडत नव्हत्या. तसं पाहायला गेलं तर तीही थोडी शांत, अबोल, इंट्रोवर्टच होती. कदाचित म्हणूनच तिला पहिल्या फटक्यातच शिरीष खूप आवडले. जेव्हापासून विवाह मंडळात नाव नोंदणी केली होती आणि नातेवाईकांना चांगला मुलगा पहा हं असं आईबाबांनी सांगितलं होतं, तेव्हापासून आपला जोडीदार कसा असावा असे विचार मनात यायचे. तिच्या मनातल्या राजकुमाराची छबी तिला शिरीषमध्ये दिसली होती. उंच पुरा, सावळा, दाढी मिशी ठेवलेला, मध्ये भांग पाडलेला आणि डोळ्याला सोनेरी फ्रेमचा चष्मा असलेला शिरीष तिला खूप आवडला. बोलण्यात कुठेही घाईघाई नाही, उगीचच फार एक्सप्रेशन्स नाहीत. शांत, सौम्य, मोजकेच शब्द आणि मोजकीच हालचाल करणारा शिरीष तिला मनापासून आवडला. मला अगदी याच मुलाशी लग्न करायचं आहे असं मनातल्या मनात ती स्वतःला कितीतरी वेळा सांगून झाली होती. पण शिरीष आपल्याला पसंत करतील का ही भीतीसुद्धा तिच्या मनात 1-2दा येऊन गेली होती. ते सौंदर्याला भुलणारे वाटले नाहीत. जेव्हापासून शिरीष आणि त्याचे आईबाबा बघून गेले होते तेव्हापासून त्यांच्या आईचा फोन येईपर्यंत तिच्या मनात कितीतरी वेळा भीतीची आणि नकाराची घंटा वाजली होती. पण त्यांचा होकार आला हे कळल्यावर तिला भयंकर आनंद झाला. बघायच्या कार्यक्रमाच्या वेळेस शिरीषला नीट पाहता आलं नव्हतं. तसंही या प्रसंगात मुलाला काय किंवा मुलीला काय, एकमेकांकडे एकटक थोडीच पाहता येतं. चोरट्या नजरेने जितकं पाहता येईल तेवढं पाहायचं. होकार आला त्या रात्री
सारखा सारखा ती त्यांचा चेहरा आठवायचा प्रयत्न करत होती. चेहरा नीट आठवत नव्हता, पण त्या रात्री ती लाजली होती खरं. चेहऱ्यावर तिने घट्ट उशी दाबून घेतली होती. तुम्हाला त्यावेळेस मला नीट पाहता आलं नाही, पण काही हरकत नाही. आता रोज तुम्हालाच पाहायचं आहे. खरं तर बाबांच्या मोबाईलमध्ये त्यांचा फोन नंबर, फोटो सगळं होतं, पण मागायचं कसं? बरं, बाबांनी फोन नंबर दिलाही असता तरी स्वतःहून फोन करणं किंवा मेसेज टाकणं जरा आगाऊपणाचं वाटलं असतं. त्यांचा एकंदरीत स्वभाव पाहता ते स्वतःहून फोन करतील किंवा मेसेज टाकतील याची शक्यता जरा कमीच वाटत होती. पण 2 दिवसांनी आश्चर्य घडलं. ऑफिसमध्ये चक्क त्यांचा मेसेज आला. हाय, मी शिरीष परांजपे. आज संध्याकाळी थोड्या वेळासाठी तुमच्या ऑफिसजवळच्या सायली हॉटेलमध्ये भेटू शकाल का? शर्वरी कितीतरी वेळ मेसेजकडे पाहत होती. एक एक शब्द पुन्हा पुन्हा वाचत होती. थोड्या वेळासाठी का होईना, 2-3 तास थांबलात तरी काही हरकत नाही, मनाशीच ती पुटपुटली. काय उत्तर द्यावं, कसं उत्तर द्यावं? अर्धा तास त्याचा विचार केल्यानंतरही तिला शब्द काही सुचत नव्हते. मग शेवटी एका शब्दातच काम झालं आणि तिने मेसेज टाकला, ओके. निघताना तिने स्वतःला आरशात पाहिलं आणि आज आपण हा ड्रेस का घातला याचा तिला पश्चाताप झाला. आज भेटणार हे माहीत असलं असतं तर मस्तपैकी बॉटल ग्रीन कलरचा ड्रेस घातला असता ना. तिने पुन्हा एकदा केसांवरून कंगवा फिरवला. आयलायनर नीट लावून घेतलं. लिपस्टिकसुद्धा लावली. आज त्यांच्याशी काय बोलायचं? फार काही बोलायला नको. आवडीनिवडी आणि हॉबी एवढंच विचारून घेऊ. खरं तर त्यांचा पगार किती, त्यांची काय प्रॉपर्टी आहे, कुठे कुठे सेव्हिंग्ज आहेत, पुढचे काय प्लॅन्स आहेत, हे सगळं जाणून घेण्यात तिला अजिबात इंटरेस्ट नव्हता. तिचा स्वभाव तसा नव्हताच मुळी. आपल्या पार्टनरने आपल्याशी छान गप्पा माराव्यात, कधीतरी आपण दोघं समुद्रकिनारी बसून भेळ खावी, निसर्गात रमून जावं, कथा कविता ऐकाव्यात. कधी त्यांनी तिला चिडवावं, कधी तिच्यासाठी फुलं घेऊन यावीत, कधी लुटूपुटूची भांडणंही व्हावीत. अशीच तिची छोटी मोठी स्वप्न होती. ती निघाली तेव्हा सपना तिला चिडवत म्हणाली, आज पहिली डेट ना, उद्या काय काय झालं आणि काय काय केलं ते सगळं सांगायचं बरं. चल, चावट कुठली, तिला हलकेच चापटी मारत शर्वरी म्हणाली. पण आतून तिलाही गुदगुल्या झाल्या होत्या. सपना तिची चांगली मैत्रीण होती, त्यामुळे ऑफिसमध्ये लग्न ठरलं आणि 15 दिवसांनी साखरपुडा आहे ही गोष्ट फक्त तिने सपनाला सांगितली होती. लिफ्टमधून ती सपनाबरोबरच खाली उतरली. तू खूप गोड दिसतेस आज. जिजू आज पुन्हा तुला प्रपोज करणार बघ, असं म्हणत म्हणत सपना हसत निघून गेली. शर्वरी डावीकडे वळली. खरं तर यावेळेस सायली हॉटेलमध्ये बरीच गर्दी असणार. तिथे फार गप्पा मारता यायच्या नाहीत. त्यांनी सायली हॉटेल का निवडलं असावं कुणास ठाऊक. चालता चालताच ती स्वप्नरंजन करू लागली. हॉटेलमध्ये गेल्यावर ते तिला म्हणतील, अरे बापरे, या हॉटेलमध्ये फारच गर्दी आहे, आपण दुसऱ्या एका चांगल्या हॉटेलमध्ये जाऊया का? मग गर्दीतून वाट काढत ते तिचा हात पकडत किंवा खांद्यावर अलगद हात ठेवत तिला बाहेर आणतील आणि तिलाच पुन्हा विचारतील, निवांतपणे बसता येईल असं जवळपास कोणतं हॉटेल आहे का? मग मी पटकन म्हणेन, हॉटेल बेलीफ, पण थोडं चालावं लागेल. मग ते म्हणतील, तुम्ही सोबतीला आहात ना, मग काय हरकत आहे चालायला? विचाराने तिच्या चेहऱ्यावर एकदम हसू आलं. पुढे आलेली केसांची बट तिने कानामागे ढकलली. बस एवढा रस्ता पार केला की सायली हॉटेल आलंच. पण ते आले असतील का? उगीच आपल्यामुळे त्यांना वाट पाहावी लागेल. तिने घड्याळात पाहिलं. 6:30ला 5 मिनिटं होती अजून. वेळ तर त्यांनी 6:30ची दिली होती, पण कदाचित आलेही असतील. तिने घाईघाईने रस्ता क्रॉस केला. अपेक्षेप्रमाणे हॉटेलमध्ये गर्दीच होती. तिने वाकून आत पाहिलं. शिरीष काही दिसले नाही. बहुतेक आलेच नसावेत. आले असते तरी फोन केलाच असता की. मग आपण फोन करावा का? नको नको, उगीच भेटायची आपल्याला फार घाई झाली आहे असं त्यांना वाटायला नको. मग हाताची घडी घालून ती थोडी आड बाजूला जाऊन उभी राहिली. तेवढ्यात बाईकवरून कोणीतरी आलं. शिरीषच होते. डार्क टी शर्ट, लाईट जीन्स, डोळ्याला गॉगल, डोक्यावरचं हेल्मेट काढत त्यांनी विचारलं, सॉरी, मला लेट झाला का? त्यांनी विचारलं. नाही नाही, उलट मीच लवकर आले होते. त्यांना गिल्ट वाटू नये म्हणून सगळा दोष तिने स्वतःकडे घेतला. त्यांनी आतमध्ये वाकून पाहिलं. हॉटेलमध्ये बरीच गर्दी होती. अरे बापरे, इथे तर बरीच गर्दी आहे. काय करावं काय करावं? हे काय करावं ते तिला विचारत नव्हते, बहुतेक स्वतःलाच विचारत होते. मग त्यांनी स्वतःच पर्याय शोधून काढला. असं करूया, इथे बाजूलाच एक गणपतीचं देऊळ आहे, आपण तिथे जाऊया. ती पटकन म्हणाली, चालेल. त्यांच्याबरोबर बाईकवर बसायला मिळणार याची थोडी भीती आणि आनंदसुद्धा वाटत होता. ते बाईकवर बसले आणि म्हणाले, मी पुढे होतो,
तुम्ही या सावकाश चालत. कोणतं देऊळ कळलं ना? या इथे बाजूच्या रस्त्याला आहे ते. ती हो नाही म्हणेपर्यंत बाईक वळवून ते निघूनसुद्धा गेले. शर्वरी त्यांच्याकडे पाहतच राहिली. हे असे काय? आपल्याला इथे एकटीला सोडून बाईकवर गेलेसुद्धा. तिला थोडा रागही आला आणि वाईटही वाटलं. पण नंतर विचार केला. कदाचित पहिल्या भेटीत बाईकवर कुठल्याही मुलीला घेऊन जायला त्यांना ऑकवर्ड वाटत असणार. मग त्यांच्या साधेपणाचा तिला अभिमानच वाटला. चला, आपण इथे काय विचार करत बसलो आहे ते तिथे पोहोचलेही असतील. भराभर पावलं टाकत ती गणपतीच्या देवळात गेली. त्यांनी बाहेरच बाईक पार्क केली होती आणि बहुतेक दर्शनासाठी ते आत गेले असणार. तीही आत गेली. तिची नजर त्यांनाच शोधत होती. ते गणपतीच्या समोर डोळे बंद करून बसले होते. तिनेही मग नमस्कार केला आणि पलीकडच्या बाजूला जाऊन बसली. अर्ध्या 1 मिनिटातच त्यांनी डोळे उघडले. इथे तिथे न पाहता पायऱ्या उतरून ते देवळाच्या बाहेर कठड्यावर येऊन बसले. तिचं त्यांच्याकडे लक्ष होतंच. तीही पटकन उठली, बाहेर आली. एका कोपऱ्यात बोलायला निवांत वेळ आणि बसायला व्यवस्थित जागा मिळेल अशा ठिकाणी ते दोघं जाऊन बसले. सॉरी घाईघाईने तुम्हाला बोलवावं लागलं, ते म्हणाले. काहीच हरकत नाही, बोला ना, ती म्हणाली. कशी सुरुवात करू ते कळतच नाही आहे. खरं सांगू का, मी खरंच खूप कन्फ्युज्ड आहे. लग्नासारखा एवढा मोठा निर्णय घेतोय खरं, पण खूप भीती वाटते. पहिल्यापासूनच, अगदी बालपणापासूनच माझा स्वभाव फार शांत आहे. मैत्रिणी तर सोडा, मला फारसे मित्रही नाहीत. आई बाबा नेहमी म्हणायचे, अरे जा, बाहेर मित्रांबरोबर खेळ, पिकनिकला जा. पण खरं सांगायचं म्हटलं तर मला बाकी कुणाबरोबर एन्जॉय करायला कधी आवडलंच नाही. मला स्वतःचीच कंपनी आवडते. म्हणजे मी त्यातच कम्फर्टेबल असतो. मला निसर्गाचं निरीक्षण करायला आवडतं. फोटोग्राफी करायला खूप आवडते. जिवंत माणसांपेक्षा त्यांचे निर्जीव फोटोज मला अधिक जवळचे वाटतात. शिक्षण नोकरी होईपर्यंत हे सगळं ठीक होतं. पण आता लग्नाचं वय झालं. त्यात मी फार इंटरेस्ट घेत नाही म्हणून आईने स्वतः विवाह मंडळात नाव नोंदणी केली आणि तुमचं पहिलं स्थळ आलं. पहिल्या फटक्यातच पसंती आली. त्यामुळे इतर कोणाबरोबर बघण्याचा वगैरे कार्यक्रम झालाच नाही. तुमच्याकडून होकार आल्यानंतर आमच्या घरीसुद्धा चर्चा झाली. आई बाबांनी मला विचारलं. मी नकार दिला नाही, पण होकारही दिला नाही. कारण मला स्वतःलाच कळत नव्हतं की समोरची व्यक्ती आणि आताची वेळ लग्नासाठी योग्य आहे की नाही. आईशी मी या संदर्भात बोललो तर ती म्हणाली, अरे सुरुवातीला सगळ्यांचंच तसं होतं. मुलगी चांगली आहे, घरची लोकं चांगली आहेत, आपण होकार कळवून टाकू. तरीही मी विचार करायला वेळ मागितला. सुरुवातीला सगळ्यांचंच तसं होतं. मुलगी चांगली आहे, घरचे चांगले आहेत, आपण होकार कळवून टाकू. तरीही मी विचार करायला वेळ मागितला. आता माझंच मागे पुढे होतंय की काय अशा भीतीने आधीच आईने तुम्हाला होकार कळवून टाकला. पण लग्न ठरलं त्या दिवसापासून मी अगदी अस्वस्थ आहे. असं वाटतंय लग्न केल्यानंतर मी कोणत्या तरी बंधनात कायमचं अडकून जाणार आहे. असं बंधन जे माझ्या स्वातंत्र्यावर घावा घालणार आहे. एखादी गोष्ट मनाविरुद्ध करावी लागली की आपल्याला कसा त्रास होतो, अगदी तसाच त्रास मला आता या क्षणी होतोय. कदाचित मी काय बोलतोय हे तुम्हाला कळणारही नाही. पण एखादी व्यक्ती अशी असू शकते ना की ज्याला इतरांबरोबर फार कम्फर्टेबल वाटत नाही. इतरांबरोबर गोष्टी शेअर करण्यात त्यांना अडचण वाटते आणि मी त्यातलाच एक आहे. माझ्या भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो की नाही मला माहीत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे, म्हणजे रिक्वेस्टच करायची आहे की मला हे लग्न करायला नाही जमणार. तुमच्यात काही कमी आहे म्हणून नाही, तर माझ्यातच इतरांबरोबर जुळवून न घेण्याचा दोष आहे म्हणून मी नकार देत आहे. कारण माझ्या अशा वागण्याचा पत्नी म्हणून जर तुम्हाला त्रास होणार असेल, आयुष्यभर तुम्ही दुःखी होऊन राहणार असाल, तर ते मलाही आवडणार नाही. लग्नानंतर सगळं ठीक होईल, सगळ्या गोष्टी बदलतील असं माझी आई म्हणते. पण मला तशी खात्री वाटत नाही. उलट गोष्टी अधिकच चिघळतील अशीच मला खात्री वाटू लागली आहे. तुम्ही कोणताही गैरसमज करून घेऊ नका. खरं तर हे सगळं मी अगोदरच सांगायला हवं होतं, पण चुकलं माझं. पण खरं सांगू का, माझ्या मनातसुद्धा भावनांची आंदोलनं इतक्या वेगाने चालली होती की काय करावं आणि करू नये ते माझं मलाच कळत नव्हतं. शेवटी म्हटलं, साखरपुडा झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यापेक्षा आधीच सांगितलेलं बरं. मी हात जोडून तुमची माफी मागतो. या लग्नाला नकार देण्यामागे बाकी इतर कोणतंही कारण नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. लग्न करण्यासाठी माझी अजून मानसिक तयारी झालेली नाही. यापुढे ती होईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही. आज संध्याकाळी माझे बाबा तुमच्या वडिलांशी बोलतीलच, पण अचानक नकार का आला
या गोष्टीचा तुम्हाला धक्का बसायला नको किंवा तुमचे गैरसमज व्हायला नकोत म्हणून एकदा तुमच्याशी भेटून बोलावं असं मला वाटलं. माझं तर बोलून झालं आहे. तुम्हाला काही बोलायचं आहे का? यावर काय बोलावं शर्वरीला सुचत नव्हतं. त्यांचा खरं तर रागही येत नव्हता. उलट त्यांच्या नम्र बोलण्याने, खरं बोलण्याने त्यांची दयाच वाटू लागली. खूप कष्टाने अश्रू तिने डोळ्यातच रोखले. म्हणूनच मगाशी त्यांनी आपल्याला बाईकवर बसवलं नाही. नकार दिला. त्यांनी आपल्याला बाईकवर बसायला नकार दिला असावा का? नकार दिला म्हणून वाईट तर वाटलं, पण त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला. काही लोकांची साथसंगत, सहवास काही काळापुरतीच असतो असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. ठीक आहे, येते मग मी. फार न बोलता ती उठली आणि चालू लागली. ती घरी यायच्या आधीच त्याच्या वडिलांचा फोन आला होता. शर्वरीला आता ही गोष्ट कशी सांगायची याची काळजी वाटत असतानाच तिने विचारून टाकलं. शिरीष भेटले होते. त्यांनी नकार कळवलाय. तुम्हालाही त्यांचाच फोन आला होता ना? आता जाऊ देत, या विषयावर फार चर्चा नकोच असं म्हणून तिनेच त्या प्रकरणावर पडदा टाकून दिला. पण तरीही तिचं मन सतत शिरीषकडेच ओढत राहिलं. त्यानंतर 1-2 स्थळं आली, पण जुळलं मात्र कुठेच नाही. दिवसातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शिरीषची आठवण यायची. त्यांचा चेहरा आठवायचा. विचार मनात येऊन जायचा की खरंच हेच कारण असेल की त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी मुलगी असेल. नाही, तसं तर वाटत नाही. शांत असले तरी स्पष्ट वक्ते वाटले ते. खरंच असं असू शकतं का? एखाद्या माणसाला कुणाची कंपनी आवडत नाही, मित्रांबरोबर मजा करायला आवडत नाही आणि लग्न म्हणजे बंधन वाटू शकतं. पार्टनरबरोबर राहणं, गोष्टी शेअर करणं तापदायक वाटू शकतं. कदाचित त्यांच्या आयुष्यात मित्रांचे, जवळच्या नातेवाईकांचे अनुभव फार चांगले नसावेत. नाहीतर खरं आयुष्य किती सुंदर आहे, त्यातली नाती किती सुंदर आहेत. मैत्री हे जसं निखळ नातं, तसं लग्न हे निर्मळ नातं. 2 अनोळखी जीव एका अनोळखी वाटेवरून प्रवास सुरू करतात आणि मग ती वाट आणि ते जीव कधी एकमेकांशी एकरूप होतात हे त्यांना कळत नाही. लग्न झाल्यानंतर आपण त्यांना बंधनात ठेवू किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू असं त्यांना का वाटलं असावं? कोणत्याही गोष्टी आपल्याला स्पष्टपणे बोलता आल्या नाहीत. त्यांनी तशी संधीच दिली नाही. तशी संधी मिळाली असती तर आपण पटवून दिलं असतं की सहजीवनाचा प्रवाससुद्धा छान असतो. एकमेकांना स्पेस देत देत छोटा मोठा अधिकार गाजवायचा असतो. एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करण्यात सुद्धा आनंद असतो. खरं तर जोडीदार असणं ही आपली गरजच असते. नुसता आनंदच नाही तर आपले प्रॉब्लेम, दुःख शेअर करायला कुणीतरी हवंच असतं. अगदी आपलं म्हणता येण्या इतकं जवळचं. इंडिपेंडेंट राहणं ही काही चूक नाही, पण मला तरी असं वाटतं असं एकटं राहणं म्हणजे सहजीवनाच्या त्या आनंदाला जणू मुकणं. लग्न म्हणजे बंधन नाही, ते तर बंध असतात. एका मनाचे दुसऱ्या मनाशी जुळलेले नाजूक, प्रेमळ, अलवार बंध. पण आता या सगळ्याचा विचार करून काय उपयोग? आमचे बंध जुळायचे नव्हते. आपल्याला आणखीन स्थळं येतील. कदाचित एखादा शिरीषपेक्षा वरचढसुद्धा असेल. पण शिरीष काहीतरी वेगळे होते. त्यांच्याबरोबर आपलं जमू शकलं नाही ही चुटपुट कायमच आपल्या मनाला आता लागून राहणार. पण आता आपणही या अपेक्षांच्या, विचारांच्या, भावनांच्या गर्दीतून बाहेर यायला हवं. आयुष्य खूप मोठं असतं. एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात. माणसाने प्रवाही असलं पाहिजे. एकाच गोष्टीत फार गुंतून पडू नये असं स्वतःला समजावत प्रत्येक वेळेस ती नवीन स्थळाच्या पाहण्याच्या कार्यक्रमाला सामोरं जात असे. पण तिथून होकार यायची भीतीच वाटे. हे नाही जमलं तरच बरं असं वाटायचं. शिरीषमध्ये गुंतून पडण्यात अर्थ नव्हता हे ठाऊक होतं. तरीही पुढे जाण्याची इच्छा होत नव्हती. काय ग, कसला विचार करतेयस? तिच्या पाठीवर हात ठेवत सपनाने विचारलं. नाही, कसला नाही, शर्वरी म्हणाली. शरू, शिरीषचा नकार आल्यापासून तू फार उदास असतेस. अगं, फार मनाला लावून घेऊ नकोस. काही माणसं असतात अशी विक्षिप्त. तुला बघ, त्यांच्यापेक्षा छान स्थळ मिळेल, सपना समजावत म्हणाली. शर्वरी काही बोलली नाही. तिने फक्त स्माईल दिलं. बरं, ते जाऊ देत. मला सांग, पिकनिकसाठी नाव दिलंस की नाही? सपनाने विचारलं. नाही ग, मूड नाही, शर्वरी म्हणाली. असं काय करतेस? हे काही चालणार नाही. मी तुझं नाव देणार आहे. मला माहिती आहे तुला वॉटर रिसॉर्ट वगैरे आवडत नाही, पण हे ते नाही ना. छान इको टुरिझम रिसॉर्ट आहे. तिथे अगदी गावचा फील येतो. नदी आहे, डोंगर आहे, भरपूर झाडं आहेत, छोटीशी टेकडीसुद्धा आहे. अगं, निसर्गात गेलं ना की मनसुद्धा फ्रेश होतं. सपनाने एवढा फोर्स केला की शर्वरीला नाव देणं भाग पडलं. आता आपणही कुठेतरी मोकळं व्हायला पाहिजे. थोडं चिल करूया, रिलॅक्स करूया असं शर्वरीला वाटलं.
पिकनिकच्या निमित्ताने ती संधी चालून आली होती. मुख्य म्हणजे वॉटर रिसॉर्ट असला की फार धांगडधिंगा असतो. निसर्गाच्या कुशीत वसलेलं ते रिसॉर्ट मनाला प्रसन्न करणारं होतं. म्हणून ती पिकनिकला जायला तयार झाली. बसमध्ये सपना आणि शर्वरी बाजूबाजूला बसल्या. इकडे तिकडे पाहत सपनाने विषय काढला. ए शरू, एक गोष्ट बोलायची होती. तू रागावणार नशील तरच सांगते. शर्वरी आश्चर्याने पाहू लागली. बोल पटकन, रागवायचं काय त्यात? अगं 2 दिवसांपूर्वी सिद्धांत माझ्याकडे आला होता. तू पिकनिकला येतेस की नाही याबद्दल चौकशी करत होता. ते ऐकून शर्वरी हसली. सिद्धांत माझ्याबद्दल तुझ्याकडे चौकशी करत होता? का बरं? माझ्याशी डायरेक्टली बोलला असता तरी चाललं असतं. तेवढी चांगली फ्रेंडशिप निश्चितच आहे आपली, शर्वरी म्हणाली. अगं खरं सांगायचं तर त्याला तुझ्यात इंटरेस्ट आहे आणि बहुतेक आज तो तुला प्रपोज देखील करणार आहे. ती असं म्हणताच शर्वरी मोठ्याने म्हणाली. काय? आजूबाजूची लोकं पाहू लागली. सपना म्हणाली, अगं हळू बोल. मग थोडा वेळ दोघी काही बोलल्या नाहीत. मग सपनाने बोलायला सुरुवात केली. काय हरकत आहे? त्याला तू आवडतेस. तोही चांगला आहे, शिकलेला आहे, CA आहे. मागे आपण त्याच्या घरी गेलो होतो की गणपतीला. त्याचे आईबाबासुद्धा किती चांगले आहेत. मला वाटतं तू त्याचा विचार करायला काही हरकत नाही. एवढा चांगला मुलगा आहे तर तुझे आईबाबा देखील नाही का म्हणतील? सपना म्हणाली. नाही ग सपना, त्यांनी नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही. पण एकदम हे असं अचानक? मनाची तयारी होत नाही एवढंच, शर्वरी म्हणाली. मग लवकरात लवकर ती कर. एवी तेवी शिरीष प्रकरण संपलेलंच आहे. मग सिद्धांतचा नव्याने विचार करायला काय हरकत आहे? हे बघ, तो आपला चांगला मित्र आहे. त्याचा स्वभाव आपल्याला माहीत आहे. सगळं छान असताना नकार कशाला द्यायचा? आणि खरंच तू भाग्यवान आहेस की सिद्धांत तुला प्रपोज करतोय. असं बोलताना मात्र सपनाच्या डोळ्यात अश्रू होते. सपना, काहीतरी गोंधळ वाटतोय. तू सिद्धांतच्या प्रेमात? डोळे पुसत सपना म्हणाली. छे ग, काहीतरीच काय. मी कुठे, सिद्धांत कुठे? तिच्या या बोलण्याने शर्वरीला खात्री पटली की सपना नक्कीच सिद्धांतच्या प्रेमात आहे. आणि खरं पाहता तिच्यापेक्षा त्या दोघांचंच जास्त ट्युनिंग चांगलं जमायचं. पण आता कोणाला कोण आवडतं, कोण कोणाच्या प्रेमात पडतं याचे काही नियम कायदे असतात. 3-3.5 तासांच्या प्रवासानंतर ते रिसॉर्टवर पोहोचले. एक दिवस स्टे होता. त्या हिशोबानेच ते तयारी करून आले होते. अपेक्षेप्रमाणे जागा सुंदरच होती. ज्यांना तळ्यात डुंबायचं होतं ते तिथे गेले. सपना आणि शर्वरी फ्रेश होऊन नाश्ता करून टेकडीवर गेले. दोघींच्या गप्पा चालल्या होत्या. तेवढ्यात काही वेळातच त्यांना सिद्धांत येताना दिसला. सिद्धांतला पाहून सपनाचा चेहरा खुलला. सिद्धांत, ये ना, ती म्हणाली. छान जागा आहे ना? अगदी मस्त रोमॅन्टिक, सिद्धांत म्हणाला. आणि मग तो सपनाला खाणाखुणा करून काहीतरी सुचवू लागला. तशी सपना पटकन उठली. म्हणाली, तुम्ही दोघं बोलत बसा, मी आलेच. मला आईला फोन करायचा आहे. शर्वरीने पण आढेवेढे घेतले नाहीत. कारण सिद्धांतला तिच्याशी बोलायचं होतं हे तिला माहीत होतं आणि म्हणूनच तो सपनाला जायला सांगत होता. सपना गेल्यानंतर सिद्धांतने बोलायला सुरुवात केली. कशी जागा वाटली? बाकी काय चाललंय? अशा थातूरमातूर गप्पा झाल्यानंतर त्याने मग डायरेक्ट विषयात हात घातला. तो म्हणाला, शर्वरी, बरेच दिवसापासून एक गोष्ट मनात चालली होती. कसं सांगू कळत नाही, सिद्धांत म्हणाला. सिद्धांत, आपण चांगले मित्र आहोत. कोणतीही पार्श्वभूमी तयार न करता तुला जे विचारायचे ते डायरेक्ट विचारू शकतोस मला. शर्वरी असं म्हणतात सिद्धांत थबकला आणि पाहू लागला. अरे हो, प्रपोज वगैरे करायचं आहे का मला? हसत हसत तिने विचारलं. मग तर तो आणखीनच गोंधळला. त्याला शांत करत ती म्हणाली, सिद्धू, खरं सांगू का, तू असं काहीतरी विचारशील याची मला कल्पना होती, पण अपेक्षा मात्र नव्हती. कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस. मी असं बोलतेय कारण माझ्यासारखी बोरिंग मुलगी कुणाला कशी काय आवडू शकते असाच मला प्रश्न पडलाय. अरे म्हणजे कदाचित तू मला प्रपोज करतोयस ते माझं सौंदर्य पाहून, बरोबर ना? मी सुंदर आहे मलाही माहिती आहे. पण खरं सांगू मित्रा, फक्त चेहरा सुंदर असणं हे यशस्वी लग्नासाठी पुरेसं नसतं. मी समजूतदार आहे. माझा स्वभाव देखील बऱ्यापैकी चांगला आहे. पण तुझं आणि माझं ट्युनिंग कधीच होऊ शकत नाही रे. तू CA असलास तरी मजा मस्ती करणं, फिरणं, आउटडोर या सगळ्या गोष्टी तुला खूप आवडतात. पण मी मात्र फिलॉसॉफी, कविता, वाङ्मय याच्यातच रमते. हे सतत फिरायला जाणं, मूव्ही पाहणं, मॉल फिरणं हे मला नाही रे आवडत. उलट मी कधी एखाद्या पुस्तकाबद्दल बोलायला लागले की तुझा आणि सपनाचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा होतो. तू मार्क केलंयस का? आपल्या तिघांची घट्ट मैत्री आहे. एकमेकांच्या मदतीला आपण धावूनसुद्धा येतो. पण तरीही
एकमेकांची कंपनी आपण तेवढी एन्जॉय करत नाही. अगदी मनापासून सांगते. सपना माझी मैत्रीण आहे म्हणून नाही, पण तटस्थपणे विचार केलास तर तुझ्या स्वभावाला सपना जास्त अनुरूप आहे. अरे बोलायला लागलात तर 1.5-2 ताससुद्धा कमी पडतात तुम्हाला. तुमच्या आवडीनिवडी बऱ्यापैकी सारख्या आहेत. खरं सांगू, सपना तुझ्यावर प्रेम करते. मी नाही रे. तू काय करावंस हा निर्णय तुझा आहे. सर्वस्वी तुझा आहे. मी फक्त माझं मत दिलं. राहता राहिला माझा प्रश्न. तर तुला नकार देण्याइतकी मी मोठी नाही. फक्त एवढंच म्हणते आहे की आपलं जुळणं खूप कठीण आहे. आपण समांतर आहोत. प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. जे मनात होतं ते सगळं तुझ्याकडे बोलले. अगदी खरं खरं सांगितलं. तुझ्यापासून आणि सपनापासून मी कधी काही लपवलं नाही. सपनाने तुला सांगितलं असेल, माझं एकीकडे लग्न ठरलं होतं, पण काही कारणांमुळे ते नाही जुळू शकलं. आता तिथे जुळलं नाही म्हणून आपलं जमणार नाही हे ठाऊक असताना तू फक्त चांगल्या पोझिशनला आहेस, सेटल्ड आहेस, म्हणून मी तुझ्या गळ्यात पडणं बरोबर नाही असं मला वाटलं. याबाबत तूही विचार कर, शर्वरी बोलत होती. सिद्धांत मग शांत झाला. तू म्हणतेस तेही ठीक आहे. अगदी मनापासून सांगायचं म्हटलं तर हो, दिसायला खरंच तू खूप सुंदर आहेस. तुझ्यासारखी सुंदर मुलगी आपली बायको व्हावी हे प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं आणि मला देखील तुझ्या सौंदर्याचीच भुरळ पडली. खोटं का सांगू, पण त्याबरोबर हेही तेवढंच खरं की आपले विचार जुळत नाहीत. आपण एकमेकांची कंपनी नक्कीच एन्जॉय करत नाही. मला सपनासारखीच मुलगी हवी आणि सपना माझ्यावर प्रेम करते हे मला ठाऊक नव्हतं. मला कधी जाणवलं नाही तसं. पण शर्वरी, सपनाबद्दल मी काही ठरवलेलं नाही, तसा विचार केलेला नाही. तेव्हा आपलं नाही जुळलं ते ठीक, पण सपनाबरोबर माझं जुळेल याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही. आय होप यू अंडरस्टँड. स्पष्टपणे सिद्धांत म्हणाला. हो रे सिद्धू, मी तुला फक्त माझं मत सांगितलं. लग्न हा विषय मोठा आहे, निर्णय मोठा आहे. असं हातघाईवर येऊन हे निर्णय घ्यायचे नसतातच. तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. मी कोणत्याही प्रकारचा फोर्स करत नाही. ओके. आणि काहीही झालं तरीही आपली ही मैत्री अशीच राहिली पाहिजे. त्याचा खांदा थोपटत शर्वरी म्हणाली. ते दोघं बोलत असताना टेकडीवरून काही लोकांचा घोळका आला. काहीतरी गोंधळ चालू असल्याचं समजलं. सिद्धांत आणि शर्वरी दोघं उभे राहिले. काही मुलं आणि काही माणसं यांचा आवाज येत होता. त्या मुली फारच मॉडर्न वाटत होत्या. फाटक्या जीन्स, आखूड टॉप, हातात चित्रविचित्र ब्रेसलेट असा वेश परिधान केलेला. त्यांच्याबरोबर 5-6 माणसं होती. त्या मुली म्हणत होत्या, अहो कधीपासून हा मुलगा आमच्या मागे लागलाय, आमचे फोटो घेतोय. आम्ही याची पोलीस कंप्लेंट करणार आता. नाहीतर काय, आमच्याकडे पाहून सारखा स्माईल करतोय. ह्याला म्हटलं तिकडे जा तरीही जायला तयार नाही. पोलिसांचे 4 फटके खाल्ले ना की बरोबर डोकं ताळ्यावर येईल याचं. दुसरी मुलगी म्हणाली. तेवढ्यात 2-4 आडदांड माणसं पुढे झाले. त्या मुलाची कॉलर पकडून लागले. काय रे, चांगल्या घरातल्या मुलींची छेड काढतोस? थांब, दाखवतोस तुला. शर्वरी, मला वाटतं आपण इथून निघूया. कुणाचं तरी भांडण झालंय, उगीच आपण इथे अडकून राहू. सिद्धांत म्हणाला. हो रे, पण या मुली जेवढ्या भांडतायत आणि ज्या मुद्द्यासाठी भांडतायत तेवढ्या त्या सोजवळ वाटत नाहीत खरं. त्यांच्याकडे बोलता बोलता ते दोघं जाऊ लागले. तेवढ्यात शर्वरीचं लक्ष त्या माणसांकडे गेलं आणि त्यांनी ज्याची कॉलर पकडली होती त्या मुलाकडेही गेलं आणि मग ती आवासून पाहत राहिली. तो तर शिरीष होता. मग पुढचा मागचा कसलाही विचार तिच्या मनात आला नाही. ती डायरेक्ट त्या गर्दीतच घुसली. सिद्धांत तिला हाक मारत राहिला. शर्वरी कुठे चाललीस? पण तिच्या कानावर कोणते शब्दच पडत नव्हते. ती तडक त्या गर्दीत घुसली आणि जी माणसं शिरीषची कॉलर पकडून त्याला धमकावत होते त्यांच्यापर्यंत गेली. त्यातल्या एका मुलाचा हात खसकन खाली ओढत म्हणाली, ए लांब व्हायचं हां, यांच्यावर हात टाकायची तुझी लांब व्हायचं हां, यांच्यावर हात टाकायची तुझी हिंमत रे कशी झाली? इथेच उभा आडवा फाडून टाकीन हां. अचानक आलेल्या मुलीचा तो आवेग पाहून ती माणसंही थोडी मागे झाली. तुम्ही ओळखता का याला? त्यातल्या एकाने विचारलं. हो. याला म्हणतोस काय रे? तुझे काय नोकर आहेत ते? यांना म्हण. आणि आता काय झालंय ते नीट सांगा मला. तेवढ्यात त्या मुली बोलू लागल्या. हा मुलगा बरोबर नाही. कधीपासून आमचे फोटो काढतोय, आमच्याच मागे मागे येतोय. तोपर्यंत शिरीषसुद्धा सावरले होते. नाही, या मुली खोटं बोलतायत. तिथे एक सनसेट पॉईंट आहे. मला फोटोग्राफीची आवड आहे म्हणून तिथून मी सूर्याचे फोटो घेत होतो. या मुली तिथे आल्या आणि म्हणू लागल्या, तू इथून जा, आम्हाला इथे बसायचे. मी रिक्वेस्ट केली की फक्त 5च मिनटं आता सूर्यास्त होईल, तोपर्यंत मी काही फोटो क्लिक करतो. तर उलट त्या मला शिव्या देऊ लागल्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी माझं काम करत राहिलो
तेव्हा मग माझी कॉलर पकडून त्या उलट माझ्याशीच भांडू लागल्या आणि या बाकीच्या लोकांना त्यांनी जमा केलं. मी कधीपासून तेच सांगतोय, मी त्यांचे फोटो काढत नव्हतो. वाटल्यास माझा कॅमेरा चेक करा. पण कोणी ऐकूनच घेत नाही, शिरीष म्हणाला. कसं ऐकून घेतील? कानाने आणि बुद्धीने सुद्धा बहिरे आहेत ही लोक. आणि काय गं भटक भवान्यांनो, तुम्ही काय इंद्राच्या अप्सरा आहात की येणारा जाणारा प्रत्येक सज्जन माणूस तुमचेच फोटो घेत सुटेल? तुझ्या तर तोंडाला स्मोकिंगचा वास येतोय. उलट आता मीच तुमचा फोटो घेणार आहे आणि सोशल मीडियाला पब्लिश करणार आहे. असं म्हणून शर्वरी तिचा मोबाईल काढू लागली. त्या मुली घाबरल्या. जास्त नाटक करू नकोस. तुझा कोण लागतो हा? तू कशी ओळखतेस याला? आणि ह्या मुलाच्या कॅरेक्टरबद्दल तुला काय माहिती आहे की तो चांगला आहे की वाईट? मुली, आमचं नातं काय सांगायची गरज तुला नाही. पण आता कॅरेक्टरचा विषय निघालाच आहे तर सांगते. हो, मी ओळखते यांना. तो माझा होणारा नवरा आहे आणि त्यांचं कॅरेक्टर काय आहे हे तुझ्याकडून वेगळं जाणून घ्यायची गरज नाही मला. थांब गं, तुला दाखवतेस मी. मोबाईल काढून ती फोटो घेणार तेवढ्या दुसरी मुलगी म्हणाली, चल चल, उगीच नको त्या ट्रॅपमध्ये अडकू आपण. चल पटकन इथून. असं म्हणत त्या दोघी तर तिथून पळून गेल्या. सॉरी, काहीतरी गैरसमज झाला वाटतं, असं म्हणत गर्दीसुद्धा पांगली. शिरीष थोडा बावरला होता. त्याला फार लाज वाटत होती. फार ऑकवर्ड वाटत होतं. त्याचं शर्टाचं बटन तुटलं होतं. त्याचा शर्ट नीट करत शर्वरी म्हणाली, ठीक आहे शिरीष, घडतात असे प्रसंग. थोडं इथे शांत बसा, म्हणजे बरं वाटेल. सिद्धांत अजूनही तिथेच थांबला होता. शिरीष कॅमेरा घेऊन शांतपणे तिथेच बसून राहिला. पण नुकताच घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. काहीही चूक नसताना त्या मुलींनी आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते याचा त्याला जबर धक्का बसला होता. त्याची नजर जमिनीला खिळून होती. मला वाटतं तुम्ही इथे फोटोग्राफी करायला आला होतात. एकटेच आहात की कोणी मित्र पण आहे सोबत? तिने असं विचारल्यावर त्याने मानेनेच नाही असं सांगितलं. बरं ठीक आहे, थोडं शांत व्हा आणि मगच इथून निघा. मी येऊ का? तो हो म्हणाला. मग ती सिद्धांतबरोबर जायला निघाली. 2-4 पावलं पुढे गेली असेल नसेल, तिने पुन्हा मागे वळून पाहिलं. गुडघ्यात डोकं टेकून शिरीष रडत बसला होता. सिद्धांत, तू पुढे हो, मी आलेच, असं म्हणत शर्वरी पुन्हा मागे गेली. त्याच्या बाजूला जाऊन बसली. मला कळतंय तुम्हाला काय वाटतंय ते. आता जे घडलं तो धक्का मोठा होता. आपण सरळ असताना इतर लोक आपल्या वाकड्यात शिरत राहतात. माणसांचं काय, निसर्गातसुद्धा ही लोक असंच करतात. जंगलात पहिली कापली जातात ती सरळसोट झाडं. म्हणून माणसाने फार सरळही राहू नये. ज्याला ज्या भाषेत उत्तर समजतं त्या भाषेत उत्तर द्यायला हवं. त्याच वेळेस तुम्ही आवाज का नाही चढवलात? असो, पण होतात असे गैरसमज. जाऊ देत, मनाला लावून घेऊ नका. पण तो काही बोलत नव्हता. आता याला कसं समजवावं हे तिला कळत नव्हतं. ती पुढे बोलू लागली. त्या मुलींचाही काहीतरी गैरसमज झाला असेल हो. आपणही नाही का, एखादा बॅचलर मुलगा म्हटलं तर त्याला फार सिरियसली घेत नाही, उडाणटप्पू म्हणतो. पण त्याच मुलाचं लग्न झालं आणि जोडपं म्हणून ते दोघं आपल्यासमोर आले तर त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांच्याबरोबरची आपली वागणूक बदलते की नाही? तुम्ही काहीही म्हणा, पुरुष 1 ते 9 आकड्यांमध्ये कोणीही असला तरी त्याची किंमत बायको नावाच्या शून्यानेच वाढते. सहज विषय बदलावा म्हणून तिने जोक मारला. त्यानेही मग थोडी स्माईल दिली. आज जे घडलं ते कल्पनेच्या पलीकडे. खरंच माझी काही चूक नव्हती हो. असं वाटतं उगीच या ठिकाणी एकटं आलो. असंही कुणाला बरोबर घेऊन येणार होतो मी? कुणी मित्रसुद्धा नाहीत मला. कुणी एखादा असला तरी माझ्यासारख्या आवडीनिवडी त्यांच्या नाहीत. मला एकट्याने स्वतंत्रपणे फिरायला आवडतं. निसर्गात रमतो मी, तो म्हणाला. पण आता तुमच्या याच स्वातंत्र्यावर घाला आला होता की नाही? एकटे राहण्याचे जसे फायदे आहेत तशा मर्यादाही असतात, नाही का? ती म्हणाली. थँक्यू, तुम्ही वेळेवर आलात. नाहीतर आज माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. आणि सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खोटंसुद्धा बोलावं लागलं, तो म्हणाला. खोटं? काय खोटं बोलले मी? तिने विचारलं. तुम्ही म्हणालात ना तुम्ही माझ्या होणाऱ्या बायको आहात म्हणून, तो म्हणाला. अच्छा, मग काय करणार? आपल्या समाजात सुंदर मुलींनी, बायकांनी पुरुषांवर असे काहीही आरोप केले की सगळा समाज स्त्रीवादी होतो. मग एकटा पुरुष लढू शकत नाही. म्हणून मग मला त्या नात्याचा सहारा घ्यावा लागला. उलट मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे, ती हसत म्हणाली. पण त्यावेळेस मला जे सुचलं ते मी केलं. आता त्या मुलींनी चरित्र हननाची तलवार उभारली होती. त्यामुळे मला बायको नावाची ढाल बनावी लागली. नाहीतर कोणत्या नात्याने मी भांडणार होते? तिने विचारलं. बरोबर आहे,
तुम्ही ते नातं सांगितलं म्हणून त्या मुली आणि बाकी लोक शांत झाले. नाहीतर अजून या मुलीचा या मुलाशी संबंध काय असं म्हणून तुमच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवायला त्यांनी कमी केलं नसतं. नवऱ्याच्या मागे बायको आहे म्हटल्यावर निम्मे प्रश्न सुटतात. यावेळेस तो अधिक खुलून म्हणाला, तेच तर म्हणते ना मी, नवरा बायको खूप वेगळं आणि छान नातं असतं. अहो, लग्न हे केवळ बंधन नाही, ते छान बंध असतात. कधी आपुलकीचे, कधी प्रेमाचे, कधी सुरक्षेचे. या बंधनाला काय घाबरायचं? बंध काय आणि बंधन काय ते आपल्याला जपतच असतात. तुम्हाला एक गंमत सांगते. आजकाल ना काही लोकांना बंधही नको असतात, बंधनही नको असते आणि जबाबदारही नको. अहो, माझ्या ओळखीचं एक कपल आहे. त्या दोघांचा प्रेमविवाह झाला आहे. दोघंही चिक्कार पैसे कमवतात, पण त्यांना मूल नको आहे. म्हणतात, उगीच मुलाच्या बंधनात आम्हाला अडकायचं नाही, ती जबाबदारी आम्हाला नको. मग मी यांना डिंक कपल असं म्हणते. ती म्हणाली. तो गोंधळून तिच्याकडे पाहू लागला. डिंक कपल म्हणजे काय? अहो, म्हणजे डबल इन्कम नो किड्स. आता मुलं आपलीच, तरीही आपल्याला ती बंधनं वाटावीत. आता काय बोलायचं यावर? यांच्या आईवडिलांनी असा विचार केला असता तर आपल्या मुलांना बंधन म्हणण्यासाठी तरी या पृथ्वीवर ही असले असते का हो? असो, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आजकाल काहीही खपतं. तिच्या या बोलण्यावर दोघेही पुन्हा एकदा दिलखुलास असले. एक विचारू? त्याने विचारलं. विचारा, ती म्हणाली. तुमच्या लग्नाचं पुढे काय झालं? वर संशोधन चालू आहे. चांगल्या वराचा वर अजूनही देवाकडून मिळालेला नाही, ती गमतीत म्हणाली. पण तुम्हाला भीती नाही का हो वाटत? एका अनोळखी माणसाबरोबर लग्न करायचं, मग त्या बंधनात अडकायचं, संसार करायचा? त्याने विचारलं. वाटते ना. इनफॅक्ट लग्नच काय, कोणतीही नवीन गोष्ट पहिल्यांदा करताना प्रत्येक माणसाला ही भीती वाटत असते. पण खरं सांगायचं तर भीती पलीकडेच सुख असतं आणि भीती पलीकडेच यश असतं. कितीही भीती वाटत असली तरीही लग्न व्हावं, संसार व्हावा, मुलं व्हावी, ही सगळी स्वप्न मी पाहते. हे इतकं छान आयुष्य एकदाच मिळणार आहे हो, आणि मला ते पुरेपूर जगायचं आहे. या सगळ्या प्रोसेसमधून मला जायचं आहे. लग्न टिकलं नाही तर, जोडीदार वाईट निघाला तर, आपलं व्यक्ती स्वातंत्र्य संपून गेलं तर, ही नाण्याची एक बाजू. पण जोडीदाराबरोबर छान जमलं तर, सहप्रवास छान झाला तर, लग्न संसार छान झाला तर, स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी आणि शिस्तही येते, ही नाण्याची दुसरी बाजू. कोणत्याही गोष्टीची सुरुवात नेगेटिव्ह माइंडसेटने करायला मला तरी आवडत नाही. त्यामुळे लग्न, जोडीदार, संसार, मुलं या सगळ्याच बाबतीत मी खूप होपफुल आहे, शांतपणे ती म्हणाली. म्हणतात ना, उम्मीद पे दुनिया कायम है. बघू पुढे काय होतं ते. बरं, आता निघू का मी? माझे मित्र माझी वाट पाहत असतील. ती उठली. थांबा, मगाशी तुमच्याबरोबर होता तो तुमचा? त्याचा प्रश्न पुढे पूर्ण होऊ न देता ती म्हणाली. माझा मित्र फक्त मित्र. बरं, आता येऊ का? तिने विचारलं. हो या. तुम्हाला उशीर होत असेल ना? तो असं म्हणाल्यावर बाय करून ती चालू लागली. तेवढ्यात मागून त्याने पुन्हा एकदा हाक मारली. शर्वरी. तिने मागे वळून पाहिलं. एक गोष्ट बोलायची राहिली. ती थांबली. तो पुढे आला. तिच्या डोळ्यात डोळे घालत तो म्हणाला. मी जर लग्नासाठी विनंती केली तर होकार द्याल मला? त्याने विचारलं. डोळे मिचकावून ती पाहू लागली. हा निर्णय मनापासून झालाय की आत्ता घडलेल्या प्रसंगामुळे? तिने विचारलं. दोन्हीमुळे. एक क्षणभर असं वाटलं की तेव्हा तुम्हाला नकार दिला ते चुकलं माझं. पण खरं सांगू, तेव्हा नकार दिला याचा पश्चाताप नाही होते, कारण तेव्हा खरोखरच माझ्या मनाची तयारी झाली नव्हती. लग्न यशस्वी होईल की नाही, आपण लग्न टिकवू शकू की नाही, अशी अपयशाची भीती मनात होती. पण काही दिवस लोटले. आपोआपच मनातल्या मनात लग्न, जोडीदार या विषयाबद्दल चिंतन झालं. खरंच सांगतो, त्या प्रत्येक वेळेस तुमचाच चेहरा समोर आला. आणि आज जे घडलं त्यानंतर तर त्या चिंतनावर मोहरच लागली. तुम्ही मला मनापासून आवडू लागला आहात, म्हणून पुन्हा पुन्हा विचारतोय. प्लीज लग्न कराल माझ्याशी? मग ती छान हसली. त्याचा हात पकडत म्हणाली. नकारात सुद्धा एवढं सुख असतं हे आत्ता कळलं. या नकारामुळेच ते अनुभवायला मिळालं. पण यावेळेस मी घरी सांगणार नाही. माझ्या आईबाबांना तुम्हीच कन्व्हिन्स करायचं. मागच्या प्रसंगामुळे ते फार हर्ट झाले आहेत. ती म्हणाली. हो हो, माझे बाबा बोलतील आणि मग स्वतः घरी येऊन मी त्यांची क्षमा मागेन. पण तुमचा होकार आहे ना? मग ती डोळे मिचकावत हसली. हातात हात घेऊन दोघंही टेकडी उतरू लागले.
तुम्ही आज निघणार की उद्या? तिने विचारलं. आजच निघणार. हे बघा आत्ताच निघालो. बाबांशी पण बोलायचे आता. मग लवकरच भेटू. त्याने जवळच बाईक पार्क केली होती. बाय करून तो निघून गेला. सपना आणि सिद्धांतीची वाट पाहत होते. काय ग, काय ठरलं? त्या दोघांनी विचारलं. आमचं ठरलं, ती हसत म्हणाली. सपनाने मग तिला घट्ट मिठी मारली. सिद्धांतने कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. पिकनिक मस्त एन्जॉय करून झाली. परत येताना शर्वरी सपनाला म्हणाली, अगं सपना, माझा गॉगल रूममध्येच राहिला. तू पुढे हो. बाजूची सीट माझ्यासाठी ठेव हां, मी आलेच. बसमध्ये चढून पाहते तर काय, खिडकीच्या सीटजवळ सपना बसली होती आणि बाजूला सिद्धांत. त्याच्याजवळ जाऊन तिने विचारलं, हे काय? तिला जवळ ओढत दोघंही म्हणाले, आमचंही ठरलंय. तिला खूप आनंद झाला. घरी आली तेव्हा आईबाबांचे चेहरे गोंधळलेले होते. ती फ्रेश झाल्यानंतर बाबांनी कसाबसा विषय काढला. अगं, त्या परांजपेंचा फोन होता. म्हणत होते, आमच्या मुलाने तुमच्या मुलीला होकार कळवलेला आहे. असंच म्हणाले ना बाबा? शर्वरीने विचारलं. मग आपल्याकडूनही होकार कळवून टाका. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल स्वतः येऊन क्षमा मागणार आहेत ते. करून टाका क्षमा. हसत एवढं बोलून ती निघून गेली. आई बाबा तिच्याकडे पाहत राहिले. चला, यांचं तर ठरलंय, मग आपण काय बोलायचं? मिया बीवी राजी, क्या करेगा काजी. रात्री खिडकीतल्या पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहून शर्वरी म्हणाली, चांदोबा, आमचंही नातं तुझ्यासारखंच वर्धित झालं बघ. अमावास्येला गुडूप झालेलं नातं कलेने वाढत गेलं. छोट्याशा चंद्रकोरीचा आज कुठे पूर्णचंद्र झाला. नकाराचा होकार झाला रे. कधी कधी हा नकारसुद्धा छान असतो. केव्हा केव्हा नकारातसुद्धा शहाणपण आणि सुख दडलेलं असतं बरं का.